महायुतीमधील 3 नेते मात्र आदित्य ठाकरे यांच्या पाठीशी असल्याची चर्चा सुरू झाली आहे। काहीही प्रचार केल्यामुळे एखाद्याचं जीवन उद्ध्वस्त होतं असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले, तर आदित्य ठाकरे यांचा संबंध नसल्याचा सीआयडीचा रिपोर्ट आहे, अशी प्रतिक्रिया संजय गायकवाडांसह मिटकरी यांनी दिली आहे। भूमिका बदलताना त्यांनी काही गोष्टी जोडल्या, कोर्टाला त्या बाबतीमध्ये निर्णय द्यायचा। त्यांनी काही गोष्टी अशा जोडल्यात की आमच्यावर दबाव होता। आता खरंच दबाव होता का, त्याच्या संदर्भात काही फोनचं संभाषण रेकॉर्ड झालं आहे का, सीडीआर आहे का, काही व्हॉट्सअपवर काही चॅटिंग झालं आहे का, हे सर्व गोष्टी कोर्टात दिल्यावर समजेल। आपण कोर्टात एक केस गेल्यावर त्याच्या एवढ्या काही प्रचार करतो की नंतर मग कोर्टातून काही निकाल आला तरी ज्या व्यक्तीच्या विरोधात केस आहे त्याचं जीवन तर उद्ध्वस्त होईल। हायकोर्टात जरी गेले असेल आणि सीआयडीचा रिपोर्ट सीआयडीने पूर्ण चौकशी केली असेल तर हायकोर्टातनं काही वेगळं बाहेर पडलं असं काही वाटत नाही। आदित्य ठाकरे यांचं नाव सुद्धा त्यामध्ये टाकलेलं गेलेलं आहे। बघा, आता राजकारणात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप चालत असतात, पण सीआयडीच्या रिपोर्टनुसार आदित्य किंवा आणखी कोणाचाही त्याच्यामध्ये संबंध नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिलेला आहे। दिशा सालियान प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्या वडिलांना न्याय मिळो अशी आमची भूमिका आहे। पण आत्ताच्या घडीला विरोधक असतील किंवा सत्ताधारी यांना आमची विनंती आहे की या दिशा सालियान विषयामध्ये महाराष्ट्राचे मूळ प्रश्न परत भरकटता कामा नये।